नमस्कार, स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. घरची चव खास अंदाज. आज आपण बनवणार आहोत मोकळी, खमंग आणि मऊ लुसलुसीत साबुदाणा खिचडी, तेही अगदी सोप्या टिप्ससह. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही क्वेश्चन किंवा डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. यासाठी मी घेतला अर्धा किलो साबुदाणा. याला मी आता रात्रभर भिजवत ठेवणार आहे. सुरुवातीला साबुदाणा धुण्यासाठी मी त्यामध्ये पाणी घातलं आहे. साबुदाण्यात खूप स्टार्च असतो, जो धुतला नाही तर खिचडी चिकट आणि गोंधळलेली होऊ शकते. साबुदाणा स्वच्छ पाण्यात हलक्या हाताने धुवा, ताकी सर्व अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. यामुळे दाणा हलका, फुललेला आणि परफेक्ट बनतो. हे खास करून मोठ्या साबुदाण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे या साबुदाण्याला मी 3 वेळा धुतले आहे, त्यामुळे यातील सर्व स्टार्च निघलेला आहे. आता यात साबुदाणा भिजवण्यासाठी मी पाणी घालत आहे. साबुदाणा झाकेल इतकेच पाणी यात मी घातले आहे. साबुदाण्याच्या वरती आपल्या बोटाचं अर्ध कांड एवढंच पाणी वरती असावं. हे पहा, साबुदाणा छान भिजला आहे. याला मी रात्रभर भिजवलं होतं. तुम्हाला रात्रभर शक्य नसेल तर तुम्ही साबुदाणा करण्या अगोदर 5 ते 6 तास अगोदर भिजवला तरी चालेल. अर्धा किलो खिचडीसाठी मी घेतले आहेत 3 बटाटे. हे बटाटे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. बटाटे लवकर शिजण्यासाठी या बटाट्यांचे मी 2 काप केलेले आहेत. आता यांना मी घालत आहे कुकरमध्ये आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, त्यामुळे आपले बटाटे छान शिजतात. आता या कुकरचं झाकण लावून मी याला ठेवत आहे गॅसवर. कुकरला मी करून घेणार आहे 2 शिट्ट्या. 2 शिट्ट्यामध्ये बटाटे खूप छान शिजले जातात. बटाटे शिजेपर्यंत मी शेंगदाण्याचे कूट करून घेतले आणि मिरची कट करून घेत आहे. कुकरची 1 शिट्टी झाली आहे आणि ही दुसरी शिट्टी होत आहे. आता मी गॅस करत आहे बंद. कुकर 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे. 5 मिनिटं झाली आहेत आणि आपला कुकरही थंड झालेला आहे. हे पहा, बटाटे छान शिजले आहेत. याला मी कुकरमधून काढून 5 मिनिटं थंड करण्यासाठी ठेवणार आहे. कधी कधी काय होतं, साबुदाणा करण्या अगोदर आपण 5-6 तास साबुदाणा अगोदर भिजवायचंच विसरून जातो. मग अशा वेळी काय करायचं, तर यासाठी साबुदाणा एका बाउलमध्ये घ्यायचा. त्यावर गरम पाणी, परंतु उकळलेलं नाही, असं पाणी टाकायचं. पाणी थोडं कमीच, फक्त साबुदाणा झाकेल इतकंच, आणि झाकण ठेवून 30 ते 45 मिनिटं ठेवायचे. साबुदाणा आपला छान भिजला जातो. आणि महत्त्वाची टीप म्हणजे साबुदाणा भिजवताना 1 ते 2 चमचे तेल जर त्यामध्ये टाकले तर दाणे एकमेकांना चिटकत नाहीत. अशा प्रकारे मी बटाट्याची साल काढून तो व्यवस्थित छान कट करून घेतला आहे. हे झालं साबुदाणा खिचडीचं प्रिपरेशन. आता आपण साबुदाणा खिचडी करणार आहोत. त्यासाठी मी गॅस पेटवला आणि गॅसवर ठेवली कढई. कढई गरम झाली की मी त्यामध्ये घातले आहे 3 ते 4 चमचे तूप. आणि तूप गरम झाले की यामध्ये मी घालत आहे आपण कट केलेली हिरवी मिरची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. फोडणीसाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. मिरची परतल्यामुळे मिरचीचा कच्चा वास निघून जातो. मिरचीचा हलका रंग बदलेपर्यंत तिला परतवायचे. मिरची करपू द्यायची नाही, यामुळे खिचडीला येतो छान सुगंध आणि परफेक्ट तिखटपणा. आपल्या मिरचीचा रंग बदलला आहे, त्यामुळे मी यामध्ये घालत आहे आपण शिजवून कट करून घेतलेला बटाटा. मी बटाटा उकडून घेतलेला असल्यामुळे याला अर्धा मिनिटच परतवून घेत आहे. यामध्ये मी घातला आहे अर्धा चमचा मीठ. फार मीठ नको, फक्त छोटा अर्धा चमचाच, कारण परत आपण साबुदाण्यातही मीठ घालणार आहोत. आता थोडंसं मी घालण्याचे कारण की मीठ बटाट्याच्या आतपर्यंत चव देते. आता यामध्ये मी घालत आहे भिजवलेला साबुदाणा. बटाटा तुम्ही खिचडीमध्ये उकडूनही घालू शकता किंवा डायरेक्ट कच्च्या बटाट्याचे छोटे छोटे काप करून फोडणीमध्ये परतूनही घेऊ शकता. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि हलक्या हाताने सतत हलवत राहा. जोरात हलवलं तर दाणे तुटतात. साबुदाणा परतवताना घाई करू नका, नाहीतर तो चिकटवू शकतो. हळूहळू परतल्यावर त्याचा रंग थोडा पारदर्शक होऊ लागतो. साबुदाणा जास्त शिजवू नका, नाहीतर तो मऊ आणि चिकट होईल. योग्य प्रकारे परतलेला साबुदाणा हलका, मोकळा आणि एकदम परफेक्ट लागतो. दाणे आता पारदर्शक दिसायला लागले आहेत. या स्टेजला आता मी यावर ठेवणार आहे झाकण. आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची. झाकण ठेवून 2 मिनिटं झाल्यामुळे मी त्यावरील झाकण काढले. याला 1 ते 2 मिनिटं झाकून ठेवायचे. झाकल्यामुळे वाफ आतमध्ये फिरते आणि दाणे पूर्णपणे मऊ होतात. जास्त वेळ झाकून ठेवलं तर खिचडी चिकट होऊ शकते, त्यामुळे टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. हे पहा, दाणे आता पूर्णपणे मऊ झाले आहे. त्यामुळे आता यामध्ये मी घालणार आहे शेंगदाण्याचे कूट. हे पहा, शेंगदाण्याचे कूट असे जाडसर दाणेदार करायचे, त्यामुळे साबुदाण्याचे दाणे एकमेकांना चिकटत नाही. बारीक पावडर केली तर खिचडी जास्त ओलसर आणि चिकट होऊ शकते.
दाणेदार कुटामुळे प्रत्येक घासात कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे खिचडी खायला जास्त चवदार लागते. आता यामध्ये मी घालत आहे 1 चमचा मीठ. मीठ जरा जपूनच घालायचं, कारण ऑलरेडी आपण बटाटा परतवत असताना थोडंसं मीठ घातलेलं आहे. शेंगदाण्याची कूट साबुदाण्यातील जास्त ओलावा शोषून घेतो, त्यामुळे खिचडी मोकळी व्हायला मदत होते. हे पहा, कूट आता सगळ्या दाण्यांना छान समान लागलेले आहे. आता यामध्ये मी घालत आहे 1 चमचा साखर आणि 1 लिंबाचा रस. याला व्यवस्थित मिक्स करून मी याच्यावर ठेवणार आहे 1 मिनिटासाठी झाकण. 1 मिनिट झाला आहे आणि यावरील आता मी झाकण काढून याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. याला 1 मिनिट वाफ दिल्यामुळे यामध्ये मीठ, साखर, लिंबू आणि कुटाची चव छान मुरते. तर अशी आपली गरमागरम, मोकळी आणि दाणेदार साबुदाणा खिचडी तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर घातली की चव अजूनही वाढते, पण बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर आणि जिरेही चालत नाही, म्हणून यामध्ये मी दोन्हीही गोष्टी वापरलेल्या नाहीत. उपवास असो किंवा हलकं फुलकं, नाश्ता म्हणून ही खिचडी अगदी परफेक्ट आहे. तुम्हीही ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची खिचडी कशी झाली ते. गरम आहे हो, पण थांबवतच नाहीये, इतकी टेस्टी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि स्वाद बाय वैशाली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि चटपटीत रेसिपीसह. धन्यवाद.